नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक खूप अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत, जो तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत तुमचं नॉलेज खूप चांगलं इम्प्रूव्ह करणारा आहे। आणि जागतिक व्यापार संघटना ही नेमकी काय आहे, ही कशी काम करते, आणि तुमच्या सिलेबसमधला एक महत्त्वाचा मुद्दा प्रादेशिक व्यापार करारनामा आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार। थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे। यातले बरेचसे कन्सेप्ट असे आहेत की जे तुम्हाला नॉर्मली पुस्तकात कुठेही मिळणार नाहीत, जे तुम्हाला 1-1.5 वर्ष वाचल्यानंतर कळतील। त्यामुळे आज जे सगळं मी शिकवणार आहे, काही गोष्टी कन्सेप्टच्या आहेत, काही गोष्टी अंडरस्टँडिंगच्या आहेत। या सगळ्या गोष्टी चांगल्या समजून घ्या, कारण जर या गोष्टी तुम्हाला चांगल्या समजल्या तर तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा होईल असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे। आणि याच्या अंतर्गत माझा स्वतःचा प्रयत्न असा असणार आहे की जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत जे काही सर्व करार झालेले आहेत, हे सर्वच्या सर्व करार मी सेपरेटली 15-15, 20-20 मिनिटांचे छोटे छोटे बिट्स आहेत, हे सर्व छोटे छोटे बिट्स मी घेणार आहे। कारण इथं मला पर्सनली वाटतं की प्रत्येक करार हा तुम्हाला चांगला माहीत असायला हवा। मला हे मान्य आहे की यावर खूप जास्त प्रश्न येणारही नसतील, मात्र खास करून जे विद्यार्थी उद्या भविष्यामध्ये ज्यांना वाटतं की मला UPSCची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी हे करार खूप महत्त्वाचे ठरू शकतात। कारण जे मी शिकवतोय हे राज्यसेवा मुख्य, राज्यसेवा पूर्व, कंबाईनची परीक्षा, STI मेन्सची परीक्षा आणि यासोबतच तुमचं UPSCची परीक्षा, या सगळ्यांना इकॉनॉमिक्सचा हा जो बेस आहे हा खूप मोठ्या प्रमाणे खूप मोठ्या पद्धतीत फायद्याचा ठरेल असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे। तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण जागतिक व्यापार संघटनेचा जो बेस आहे, जे इंट्रोडक्शन आहे ते आपण शिकणार आहोत। त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करूया, WTOची थीम काय आहे, नेमकं WTOचं म्हणणं काय आहे। इथून पुढे मी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना, याला WTO असं म्हणाल, सोपं पडेल, थोडं पटपट होईल। तर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTOचं नेमकं म्हणणं काय आहे। तर अगोदर थीम सांगतो, इथं लक्षात घ्या WTOचं म्हणणं काय आहे। तर जागतिक व्यापार संघटनेला हे पूर्ण जे जग आहे, ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीला एक मार्केट बनवायचं आहे, एक मार्केट, याला आपण काय म्हणूया, वन मार्केट। काय करायचं आहे, वन मार्केट। म्हणजे कसं शक्य आहे, इथं आपलं जिल्ह्यामध्ये पटत नाही, इथं आपलं पेठांमध्ये पटत नाही। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जाताना त्या ठिकाणी खूप सगळे बंधनं असतात, अडचणी असतात, लोकल बॉडीचे टॅक्सेस असतात, राज्यांचे टॅक्सेस असतात, केंद्राचा कर असतो। मग या पूर्ण जगाला, या जगातील सर्व सदस्य राष्ट्रांना एक मार्केट कसं बनवायचं, तर हे त्यांना बनवायचं एका महत्त्वाच्या करारामार्फत, ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे मुक्त व्यापार करार। इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो फ्री ट्रेडिंग ॲग्रीमेंट, याला आपण म्हणतो फ्री ट्रेडिंग ॲग्रीमेंट, FTA। थोडक्यात काय करायचंय, तर जागतिक व्यापार संघटनेला या पूर्ण पृथ्वीवरती फ्री ट्रेडिंग ॲग्रीमेंट करायचं, फ्री ट्रेडिंग मुक्त व्यापार करार करायचा, मुक्त व्यापार व्यवस्था करायची। आता इथं पहा, फ्री या शब्दाचा अर्थ फुकट या अंगाने घेऊ नका, बरोबर आहे। फ्रीचा अर्थ काय होतो, मुक्त, कोणत्याही बंधनाशिवाय, कोणत्याही अडचणींशिवाय, कोणत्याही बंधनं न येता त्या ठिकाणी जेव्हा व्यापार वाढला जावा त्याला म्हणायचं मुक्त व्यापार व्यवस्था, फ्री ट्रेडिंग ॲग्रीमेंट किंवा फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट। तर WTOचं म्हणणं आहे की WTOला या पूर्ण जगामधील सदस्य राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करायची आहे। म्हणजे नेमकं काय, तर इथं लक्षात घ्या, समजा हा भारत आहे आणि या बाजूला अमेरिका आहे, आणि या दोन देशांमध्ये काय होतो, परकीय व्यापार होतो। भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये परकीय व्यापार असतो। मग भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो परकीय व्यापार असतो हा वस्तूंचा असू शकतो, सेवांचा असू शकतो, कर्जांचा, गुंतवणुकीचा किंवा इतर सर्व गोष्टींचा व्यापार असू शकतो। वस्तू, सेवा, कर्ज, गुंतवणुकी, भांडवली, व्हिजिबल, इनव्हिजिबल, दृश्य, अदृश्य, या सगळ्या गोष्टींचा व्यापार असू शकतो। हा व्यापार दोन प्रकारचा असतो, एक असतो ज्याला आपण म्हणतो निर्यात, दुसरा असतो ज्याला आपण म्हणतो आयात, बरोबर आहे। एक असतो निर्यात, दुसरा असतो आयात। तर या ठिकाणी काय आहे, जेव्हा काही वस्तू, सेवा, कर्ज, भांडवली, गुंतवणुकी या एका देशामधनं दुसऱ्या देशामध्ये जातात, तेव्हा हा दुसरा देश या वस्तू, सेवा किंवा आयात आणि निर्यातीवर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावतो। कर, ज्याला आपण काय म्हणतो टॅक्सेस असं म्हणतो, किंवा ज्याला आपण ड्युटीज सुद्धा म्हणतो। टॅक्सेस किंवा ड्युटीज हे दोनही शब्द वापरले जातात। यांना आपण टॅक्सेस किंवा ड्युटीज असं म्हणतो, किंवा यांना आपण स्पेसिफिकली काय म्हणतो, यांना आपण मराठीमध्ये सीमा शुल्क हा शब्द वापरतो। सीमा शुल्क
किंवा आपण याला कस्टम ड्युटीज हा सुद्धा शब्द वापरतो. आयात कर, निर्यात कर यांना आपण कस्टम ड्युटीज किंवा सीमाशुल्क हा शब्द वापरतो. आयात कर, निर्यात कर किंवा कस्टम ड्युटीज हा शब्द आपण वापरतो. म्हणजे काय होतं, जर समजा अमेरिकेला भारतातील शेतीच्या वस्तू त्यांच्या देशामध्ये येऊ द्यायच्या नाहीयेत, तर काय होतं, अमेरिकेतील व्यक्तीने हापूस आंब्याची पेटी मागवली आहे, मात्र काय होतं, अमेरिकन सरकार त्या हापूस आंब्याच्या पेटीवर एवढा जास्त कर लावतं की त्या अमेरिकन व्यक्तीला ती हापूस आंब्याची पेटी खूप जास्त महाग लागते आणि ती पेटी महाग लागली की तो अमेरिकन व्यक्ती ती हापूस आंब्याची पेटी विकत घेत नाही. मग अमेरिकेतील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जर भारतामध्ये येत असेल तर भारत काय करतो, बदला घेण्यासाठी त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर खूप मोठ्या प्रमाणात कर लावतो आणि तो कर लावला की ऑटोमॅटिकली अमेरिकन ती इलेक्ट्रॉनिक वस्तू एवढी महाग होते की भारतीय व्यक्ती त्या अमेरिकन वस्तूला विकत घेत नाही. म्हणजे थोडक्यात काय होतं, इथं भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील व्यापार हा मुक्त झाला का? नाही, हा अडचणींचा झाला. अडचणींचा का झाला? कारण या आयात आणि निर्यातीवर भारताने आणि अमेरिकेने वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लावले, वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे लावले, बॅरियर्स. आणि या बॅरियर्समुळे काय झालं, भारतातील आणि अमेरिकेतील विक्रेत्यांना, खरेदीकर्त्यांना, उपभोक्त्यांना या वस्तू महाग मिळण्यासाठी सुरू झाल्या आणि जेव्हा वस्तू महाग झाल्या तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांची खरेदी आणि विक्री थांबली आणि यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामधील परकीय व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होऊ शकला नाही. या दोन देशांमधील परकीय व्यापार खूप जास्त वाढू शकला नाही. तर मग WTOचं काय म्हणणं आहे, भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये हा व्यापार होत असताना भारत आणि अमेरिका या दोघांकडनं ज्या अडथळे लावले जातात, मग ते टॅक्सेसच्या स्वरूपात असो किंवा नॉन टॅरिफ बॅरियर्स असो. आठवतं मी तुम्हाला नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणजे काय शिकवलेलं आहे. परकीय व्यापार करत असताना टॅक्सेसच्या व्यतिरिक्त इतर जे सर्व अडथळे किंवा जे सर्व अडचणी वापरून जेव्हा दोन देशांमधील परकीय व्यापाराला अडथळा निर्माण केला जातो तेव्हा त्याला नॉन टॅरिफ बॅरियर्स असं म्हणलं जातं. तर या सर्व देशांनी या प्रकारचे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स वापरता कामा नये, जेणेकरून या देशांमधील व्यापार सोपा होईल. हा WTOचा उद्दिष्ट आहे. मग इथं WTOचं म्हणणं काय की हे पूर्ण जगाला एक सिंगल मार्केट कसं बनवायचं. तर पहा त्यांचं काय म्हणणं आहे, समजा हे पूर्ण पृथ्वी आहे, एक इमॅजिनरी मॅप, स्कीमॅटिक मॅप. आता या ठिकाणी समजा साऊथ एशिया आहे, दक्षिण आशिया, या बाजूला दक्षिण अमेरिका, या बाजूला उत्तर अमेरिका, या बाजूला युरोप आहे, या बाजूला एशिया आहे, या बाजूला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे आणि या ठिकाणी काय आहे, आफ्रिका आहे. हे सर्व देश आहेत, बरोबर आहे. आता काय आहे, WTOचं म्हणणं काय आहे, समजा दक्षिण आशियामध्ये हा भारत आहे, हा पाकिस्तान आहे, हा नेपाळ आहे, भूतान आहे, त्यानंतर बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव्स आणि श्रीलंका. किती झाले, 3, 3, 6, 2, 8 हे 8 देश आहेत. हे 8 देश कशामध्ये आहेत, दक्षिण आशियामध्ये आहेत. आता इथं काय WTOचं म्हणणं आहे की या दक्षिण आशियामध्ये असणारे हे सर्व जे देश आहेत हे सर्व देश फिजिकल डिस्टन्सने, भौतिक अंतराने एकमेकांच्या जवळ आहे. मग या देशांनी काय करावं, एकमेकांमध्ये परकीय व्यापाराबाबतची कॉम्प्लिमेंटॅरिटी डेव्हलप करावी, एकमेकांची समर्पकता डेव्हलप करावी. म्हणजे काय, भारतामध्ये खूप जास्त राईस बनत असेल तर भारताने हा राईस पाकिस्तानला द्यावा, पाकिस्तानकडे खूप जास्त गहू बनत असेल तर भारताने पाकिस्तानकडनं गहू घ्यावा. बांगलादेशमध्ये खूप सगळं चांगल्या वस्तू बनत असतील, मॅन्युफॅक्चर्ड वस्तू, तर भारताने मॅन्युफॅक्चर्ड वस्तू बांगलादेशकडनं घ्यावा आणि स्वतःचा राईस बांगलादेशला द्यावा. बांगलादेशला जर श्रीलंकेकडनं खूप मोठ्या प्रमाणात सी फूड मिळत असेल तर बांगलादेशने स्वतःच्या मॅन्युफॅक्चर्ड वस्तू श्रीलंकेला द्याव्या आणि श्रीलंकेकडनं काय समजा सी फूड घ्यावं. म्हणजे थोडक्यात काय करावं, या दक्षिण आशियामधल्या ज्या सदस्य राष्ट्र आहेत या सदस्य राष्ट्रांनी एकमेकांसोबतच्या व्यापारामधली समर्पकता, समरूपता विकसित करावी. याचा फायदा काय होईल, या दक्षिण आशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार वाढेल आणि या दक्षिण आशियाचा इतर कोणत्याही लांब ठिकाणी जाऊन व्यापार करण्याची गरज नाही. इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, परकीय व्यापारामध्ये सर्वात मोठा खर्च हा ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेजचा खर्च असतो. परत एकदा सांगतो, परकीय व्यापारामध्ये सर्वात मोठा खर्च हा ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेजचा सर्वात मोठा खर्च असतो. म्हणजे या ठिकाणी जर या दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये एकमेकांमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात ट्रेड कॉम्प्लिमेंटॅरिटी, परकीय व्यापाराची समर्पकता जर विकसित झाली तर या सदस्य राष्ट्रांना या दक्षिण आशियाच्या बाहेर जायची गरज पडणार नाही आणि यांच्यामधला आयात निर्यातीचा परकीय व्यापार खूप मोठा वाढेल आणि ऑटोमॅटिकली काय होईल, हा दक्षिण आशिया हे व्यापाराचं हब, व्यापाराचं केंद्र म्हणून निर्माण होईल.
व्यापाराचे केंद्र. मग हे फक्त दक्षिण आशियामध्ये झालं की याला आपण काय म्हणायचं, याला म्हणायचं साफ्टा. बरोबर आहे, याला म्हणायचं साफ्टा म्हणजे काय, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, साफ्टा. मग जसं दक्षिण आशियामध्ये होणार आहे त्याच पद्धतीने इथं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. आफ्रिकेमधल्या देशामध्ये सुद्धा होणार आहे. जसं की जे पश्चिम आफ्रिकन देश आहेत, पश्चिम आफ्रिकेतील देश आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं सेम असं आहे ज्याचं नाव आहे इकोवास. इकोवास म्हणजे काय, इकॉनॉमिक कम्युनिटी फॉर वेस्ट आफ्रिकन स्टेट्स. काय आहे इकोवास, इकॉनॉमिक कम्युनिटी फॉर वेस्ट आफ्रिकन स्टेट. सेम दक्षिण अमेरिकन देशांसाठी काय आहे, या बाजूला अशी एक आहे त्याला आपण म्हणतो अँडियन कम्युनिटी. हे सगळं शिकवणार आहे. हे सगळे कोणते देश आहेत, याला म्हणायचं अँडियन कम्युनिटी, किंवा इथं आपण म्हणायचं असे आणखीन एक देश आहेत यांना काय म्हणायचं, यांना म्हणायचं मर्कोसर. बरोबर आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेमध्ये त्यांच्यामध्ये आहे नाफ्टा, युरोपियनमध्ये आहे युरोपियन युनियन. म्हणजे काय होईल, ओव्हर अ टाइम पिरियड हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत या सदस्य राष्ट्रांमध्ये स्वतःची ट्रेड कॉम्प्लिमेंटॅरिटी, व्यापाराची समर्पकता विकसित होईल. आणि यांची समर्पकता विकसित झाल्यानंतर जेव्हा हे व्यापाराचं केंद्र होईल, सेम पद्धतीने हे सुद्धा व्यापाराचं केंद्र असेल. हे प्रत्येक ठिकाण काय होईल, एक व्यापाराचं केंद्र म्हणून विकसित होईल. आणि जेव्हा हे व्यापाराचं केंद्र म्हणून विकसित होईल, मग या दक्षिण आशिया केंद्राचा युरोपियन केंद्रासोबत व्यापार होईल, अमेरिकन केंद्रासोबत व्यापार होईल, आफ्रिकेचा दक्षिण, म्हणजे काय होईल, हे सगळं जग हळूहळू एकमेकांच्या विरुद्ध व्यापार करत असताना जे सर्व अडथळे आहेत हे अडथळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं रिमूव्ह करेल. आणि हे अडथळे टप्प्याटप्प्यानं रिमूव्ह केल्यानंतर जी एक नवीन वर्ल्ड ऑर्डर, एक नवीन व्यापाराची पद्धत विकसित होईल. ही नवीन व्यापाराची पद्धत म्हणजे काय, जग एक मुक्त व्यापार क्षेत्र असेल. पूर्ण पृथ्वी हे एक फ्री ट्रेडिंग एरिया असेल, मुक्त व्यापार क्षेत्र असेल, हे WTOचं म्हणणं आहे. आणि याचा फायदा हा होईल की जे गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत, अति अविकसित राष्ट्र आहेत, यांच्या वस्तू आणि सेवांना चांगलं मार्केट मिळत नाही. का, त्यांच्याकडे मार्केटॅबिलिटी नसते, क्वालिटी थोडीफार कमी असते, भांडवलाची कमतरता असते, तंत्रज्ञान नसते. तर ते स्वतःकडे ज्या वस्तू खूप चांगल्या बनतात, मग त्या ट्रेडिशनल वस्तू असो, हँडीक्राफ्ट असो, हँडलूम असो, लेदर असो, जेम्स अँड ज्वेलरी असो, किंवा ॲग्रिकल्चरच्या वस्तू असो, या वस्तू खूप सोप्या पद्धतीने विक्री करू शकतात. आणि ज्या वस्तूंची त्यांना आवश्यकता आहे त्या वस्तू ते इतर देशाकडून स्वस्तात आयात करू शकतात. जर ही ट्रेड कॉम्प्लिमेंटॅरिटी वाढली तर ऑटोमॅटिकली विनाकारण प्रत्येक वस्तूचं खूप जास्त खर्च करून उत्पादन करण्याची गरज नाही, खूप जास्त प्रदूषण करण्याची गरज नाही. आणि हे पूर्ण जग हे मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून विकसित होईल, हे जागतिक व्यापार संघटनेचं म्हणणं आहे. मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून विकसित होईल, फ्री ट्रेडिंग एरिया म्हणून विकसित होईल, हा याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे. आलं लक्षात, जागतिक व्यापार संघटना. चालेल. आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया, याच्या पाठीमागं न जाता आपण याचा अगोदर काय करूया, इतिहास पाहूया की नेमकं कसं विकसित झालं. इतिहास हे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात काय आहे. तर इतिहास आपण पाहूया. हां, आता पहा स्टोरी काय आहे, हिस्ट्री काय आहे. सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा काय होता, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की घरात बसल्या बसल्या आपल्या सैन्यांनी जावं, चीनी सैन्यांसोबत युद्ध खेळावं, त्यांना गोळ्या घालाव्या, त्यांना धाड 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 मारावं आणि मग तिरंगा तिथं लहरावा, ही आपली सगळ्यांची इच्छा असते. बरोबर आहे. आणि या इच्छेला काय असतं, खत पाणी घातलं जातं. निवडणूक आल्या की यांना खत पाणी घातलं जातं सगळ्या पक्षांकडनं. मी कोणत्या पक्षाला नाव ठेवत नाहीये. निवडणूक आल्या की सगळ्या पक्षांकडनं याला खत पाणी घातलं जातं. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत नाहीये की तुम्हाला स्वतःला बंदूक घे आणि जाऊन तिथं मार म्हणलं की तुमचं म्हणणं असं, नको मला गोळी लागली मी मेलो तर काय. युद्ध हे कधीही चांगलं नसतं. युद्धाची एक बाजू काय असते की जीवितहानी होते, मानवाधिकारांचं उल्लंघन होतं, महिलांना, लहान मुलांना सर्वात मोठा त्रास होतो, मायग्रेशन वाढतं, रेफ्युजीची, शरणार्थींची संख्या वाढते. यामुळे कोणत्याही पद्धतीनं युद्ध हे चांगलं नसतं. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की युद्ध आपल्यासाठी जरी चांगलं नसलं का, कारण आपण चांगला विचार करणारे, सदसद विवेक बुद्धी असणारे, कन्सायन्स असणारे लोक आहोत, युद्ध व्यापाऱ्यांसाठी मात्र खूप चांगलं असतं. का, युद्ध घाईघाईत होतं. युद्ध तुम्ही कधी बघितलंय का, नाही चला आज संडेला आपण क्रिकेट मॅच खेळायला जायचंय, मग क्रिकेट मॅच खेळायला गेल्यासारखं तुम्ही कधी बघितलं का की हे सैन्य म्हणलं चला आज संडे, आज मस्त क्रिकेट खेळू, युद्ध खेळू. नाही, युद्ध काय असतं, घाईघाईमध्ये असतं. आणि तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा काही गोष्टी घाईघाईमध्ये असतात त्यावेळी घाईघाईमध्ये तुम्हाला हमेशा रिसोर्सेस कमी पडतात. आणि मग हे रिसोर्सेस सरकार कंपन्यांकडनं कोणत्याही भावामध्ये विकत घेतं. म्हणजे जो तुमचा टॅक्स पेयरचा पैसा आहे, हा टॅक्स पेयरचा पैसा त्या उद्योगधंद्यांकडे जातो. म्हणजे एका बाजूला युद्धाचे निगेटिव्ह परिणाम जरी असले तरी या युद्धाकडनं फायदा मिळवणारा एक खूप मोठा वर्ग असतो, प्रॉफिट मेकिंग करणारा खूप मोठा वर्ग असतो, ज्यांचं म्हणणं असतं की युद्ध व्हावं. हो,
हे तुम्हाला पटणार नाही का? आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. आपली पहुंच कुठपर्यंत असते? राज्यसेवा प्रिलिम्स आहे, ती द्यायची आहे, ती पास व्हायचं आहे, नोकरी लागायची आहे, नोकरी, घर, गाडी, बंगला, विषय संपला. आणि त्यानंतर त्याला ॲडिशन असणारं शुगर, BP, डायबिटीस, इथपर्यंत आपलं स्वप्न असतं. बरोबर आहे. तर हे युद्ध झाल्यानंतर मला कसा फायदा मिळेल हा विचार करणारा खूप मोठा एक वर्ग असतो, जो असतो व्यापारी वर्ग, ज्यांना कंटिन्युअस या युद्धामधनं प्रॉफिट मिळवायचं असतं, कंटिन्युअस, नॉनस्टॉप. सेम झालं, दुसरं विश्वयुद्ध झालं. दुसरं विश्वयुद्ध मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं पहा. पहिलं विश्वयुद्ध सगळे देश आले, युरोपच्या भूमीवर युद्ध खेळलं, आपण आपल्या घरी निघून गेले, नष्ट कोण झालं? युरोप नष्ट झालं. दुसरं विश्वयुद्ध सुद्धा, जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर विश्वयुद्धाच्या डिस्कवरी चॅनलवर असणाऱ्या ज्या डॉक्युमेंटरीज आहेत किंवा नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनवर सुद्धा ज्या डॉक्युमेंटरीज आहेत त्या नक्की पहा. दुसरं विश्वयुद्ध झालं. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये पण सेम झालं. इकडनं अमेरिका आलं, इकडनं रशिया आलं, जपान आले, सगळे आले, त्यांनी युरोपवर आले, दन 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 भांडण केलं, आपण आपल्या घरी निघून गेले, नष्ट कोण झालं? युरोप नष्ट झालं. युरोप इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर नष्ट झालं, पण सगळ्यात मोठं नुकसान काय झालं की या युरोप, असं म्हणलं जायचं की ब्रिटनच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? की ब्रिटनच्या वसाहती या पूर्वेकडे सुद्धा होत्या, पश्चिमेकडे सुद्धा होत्या. यामुळे काय व्हायचं की एका बाजूला सूर्य उगवला आणि जेव्हा इकडचा सूर्य मावळतीला जातो तोपर्यंत दुसरीकडे सूर्य उगवतोय. म्हणजे ब्रिटनचे साम्राज्य एवढं पसरलेलं होतं की त्यांच्या एका देशावरचा सूर्य मावळला तोपर्यंत दुसऱ्या देशावरचा सूर्य उगवत होता. आपली पृथ्वी गोल फिरते, त्यामुळे असं म्हणलं जायचं की ब्रिटनच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही. तर सेम होतं, त्या ब्रिटनची त्याच्या वसाहतींवरची पकड कमी व्हायला सुरू झाली. भारत असेल, इंडोनेशिया असेल, चीन असेल, या सर्व देशांवरची, दक्षिण अमेरिकेतील देश असतील, या सर्व देशांवरची ब्रिटनची, पोर्तुगालची, फ्रान्सची, स्पेनची, इटलीची यांच्या पकड कमी व्हायला सुरू झाल्या आणि त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी सुरू झालं. आर्थिक अडचणी. आणि मग या आर्थिक अडचणींना सामोरं जायचं, मग सामोरं कसं जायचं? तर तुमच्या देशातील उद्योगधंदे मोठे करावे लागतील. तुमच्या देशातील उद्योगधंदे मोठे करायचे म्हणजे काय? तर तुमच्या देशामध्ये जे उद्योगधंदे आहेत यांना मार्केट हवं. मग मार्केट कोणतं? भारत, प्रचंड मोठी लोकसंख्या आहे. चीन, त्याच्यापेक्षा मोठी लोकसंख्या आहे. इंडोनेशिया, आणखीन खूप मोठं मार्केट. फिलिपिन्स, आसियानचे देश, अमेरिकेचे देश, आफ्रिकेचे देश, खूप मोठं मार्केट आहे. मग यांनी काय ठरवलं की आता आपण काय करूया, आपलं मार्केट डेव्हलप करूया. आपल्याला जो लॉस झाला आहे, आपण या ठिकाणी आपलं मार्केट डेव्हलप करूया. आपण काय करूया, आपण या ठिकाणी जाऊया. यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जगाची पुनर्बांधणी करण्याचं ठरवलं. ॲक्च्युली ती जगाची पुनर्बांधणी नव्हती, तर ती युरोपची पुनर्बांधणी होती. युरोपचं रिकन्स्ट्रक्शन होतं. आणि हे रिकन्स्ट्रक्शन करताना एका बाजूला जागतिक बँक, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटची स्थापना झाली होती, जे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं आहे. या ठिकाणी हे थोडंसं कमर्शियल लेवलला पुनर्बांधणी करायची होती. आणि मग ही कमर्शियल लेवलची पुनर्बांधणी कशी करायची, ही कुणी करायची, तर त्यासाठी कुणी करायचं ठरवलं, यासाठी एक महत्त्वाचा करारावर सह्या करण्यात आल्या. त्या महत्त्वाच्या कराराचं नाव होतं गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. गॅटचं नाव लक्षात ठेवा, फुल फॉर्म जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड, हा शब्द काय आहे? ट्रेड. ट्रेड म्हणजे काय? व्यापार. आणि हा शब्द काय आहे? टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय? जे सर्व टॅक्सेस, परकीय व्यापारावर असणारे जे टॅक्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो? टॅरिफ असं म्हणतो. इम्पोर्ट टॅरिफ, एक्सपोर्ट टॅरिफ. त्या ठिकाणी काय? जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ नावाचा एक महत्त्वाचा करार करण्यात आला. उद्देश काय होता? या सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये घ्यायचं आणि त्यांचा मार्केट मुक्त करायचं. आणि हे मार्केट मुक्त करून मग त्या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीने त्यांना वर्कआउट करू शकतो, कोणत्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करू शकतो, हे पाहणं हा यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. तर या सोयीनं जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ हे 1947ला पास करण्यात आला. पहिला करार झाला गॅट. का? जगाची पुनर्बांधणी करायची. कशी करायची? कमर्शियल पद्धतीनं करायची, व्यापार वाढवून करायचे, व्यापाराच्या मार्फत करायची. मग यामध्ये उद्देश काय होता? तर मुक्त आणि पारदर्शक व्यापार व्यवस्था निर्माण करणे. मुक्त, मी तुम्हाला सांगितलं, मुक्त म्हणजे काय? फ्री. म्हणजे देशादेशांमध्ये व्यापार होत असताना या दोन देशांनी एकमेकांच्या वस्तू आणि सेवा एकमेकांच्या देशामध्ये ये जा करत असताना, त्यांचा व्यापार होत असताना यावर कमीत कमी टॅक्सेस लावायचे, कमीत कमी अडथळे लावायचे, यांना खूप सहजासहजी एका देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये जाण्याची परवानगी द्यायची. हा उद्देश होता. मुक्त आणि पारदर्शक. पारदर्शक म्हणजे काय?
ट्रान्सपरंट म्हणजे काय, तर त्या देशामधल्या सरकारने स्वतःच्या देशातील स्वदेशी कंपन्यांना टॅक्सेसमध्ये माफ, जमीन सहज मिळवून देणं, कच्चा माल सहज मिळवून देणं, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं, त्यांना क्लिअरन्सेस लायसन्स सहज मिळवून देणं, आणि ज्या परकीय कंपन्या ज्यांना खूप सगळ्या अडचणी निर्माण करणं, या प्रकारचं भेदभावाचं धोरण असता कामा नये. तुमच्या स्वदेशी कंपन्या व ज्या परकीय कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या आहेत, या दोनही कंपन्यांना समान वागणूक द्यावी. आणि या समान वागणुकीसाठी त्यांनी जे सर्व नियम केलेले आहेत, हे नियम सर्वांना पारदर्शकपणे सर्वांसाठी पण असावे. कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस असता कामा नये, छुपे लायसन्स असता कामा नये, छुपी बंधनं असता कामा नये, की ज्यामुळं परकीय व्यापार, परदेशी कंपन्या, परकीय गुंतवणुकीला अडचण होईल. हे असं कोणतंही काम सरकार न करता कामा नये, हे त्यांचं म्हणणं होतं. तर गॅटचा महत्त्वाचा उद्देश होता मुक्त आणि पारदर्शक व्यापार व्यवस्था स्थापन करणे. काय उद्देश होता? मुक्त आणि पारदर्शक व्यापार व्यवस्था स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश होता. पण सुरुवातीला काय होतं, फक्त आणि फक्त वस्तूंचाच व्यापार होता. म्हणजे त्यावेळेस हा कन्सेप्ट पण होता, त्यावेळेस सर्व्हिसेस, सेवा हा कन्सेप्ट नव्हता. त्यावेळेस कन्सेप्ट काय होता? वस्तू म्हणजे पेन. आता बघा, मी तुम्हाला शिकवतोय आणि तुम्हाला शिकवल्यानंतर मी तुमच्याकडनं फीस चार्ज करतोय, तर हा काय झालं? ही सेवा झाली. त्यावेळेस असा कन्सेप्ट नव्हता. सेवा हे खूप नॉमिनल गोष्ट होती, त्याला खूप जास्त डिमांड नव्हती. त्यावेळेस वस्तूंचा व्यापार खूप मोठा होता. मात्र ओव्हर टाईम पिरियड जेव्हा यांचे ट्रेड राऊंड सुरू झाले, व्यापाराच्या चर्चा किंवा व्यापारांच्या फेरी सुरू झाल्या, तर या व्यापारांच्या फेरी सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब काय झाली? सुरुवातीला जो फक्त वस्तूंचा व्यापार होता, हा हळूहळू मोठा होत गेला. आणि त्यामध्ये मग याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स यायला सुरू झाले. बौद्धिक संपदांचं संरक्षण, बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तुमच्या बौद्धिक संपदेनं, तुमच्या मेंदूनं, तुमच्या बुद्धीनं शोधून लावलेला एक नवीन असा शोध, ज्या शोधाला स्वतःची एक कमर्शियल युटिलिटी आहे, लोकांसाठी त्याची युटिलिटी आहे, त्याला आपण कमर्शियली वापरू शकतो. व वापरण्यासाठी तुम्ही जो कष्ट केला आहे, तुम्ही जो वेळ त्यामध्ये दिला आहे, जो तुम्ही खर्च त्यामध्ये दिला आहे, हा खर्च तुमचा निघावा व तुम्हाला त्यामधनं प्रॉफिट मिळावं. यामुळे तुमच्या आहेत, तुमच्या ज्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत, यांचं संरक्षण करण्यासाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या गोष्टी आल्या. हा सगळ्यात महत्त्वाचा डेव्हलप झाला. दुसरं काय झालं? ॲग्रिकल्चर. याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाला. 1970च्या दशकापर्यंत आपल्याला स्वतःचं अन्नधान्य आयात करावं लागायचं. 70च्या दशकामध्ये भारत हा अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. आणि त्यानंतर सध्या काही दशकांपासून भारत हा अन्नधान्याची निर्यात करतोय. म्हणजे अगोदर अन्नधान्य किंवा ॲग्रिकल्चर हे खूप मोठ्या प्रमाणात जो व्यापाराचा हिस्सा नव्हता, व सर्व सदस्य राष्ट्रांना त्यांनी स्वतः उत्पादन केलेलं अन्नधान्य व अन्नधान्याशी निगडीत असणाऱ्या ॲग्रिकल्चरल आणि ग्रामीण वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी लागत होत्या. यांचं सरप्लस उत्पादन वाढलं. का वाढलं? तर याला कारण आहे की ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. जगभरामधल्या सर्व राष्ट्रांमध्ये हरित क्रांती झाली. त्यांच्यामध्ये ॲग्रिकल्चरचं मॉडर्नायझेशन झालं, त्यामध्ये गुंतवणुकी वाढल्या, टेक्नॉलॉजी आलं. या सर्व बाबी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या की ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन वाढलं. आणि ॲग्रिकल्चर हा परकीय व्यापारामधील, खास करून डेव्हलपिंग कंट्रीसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा बनला. डेव्हलपिंग कंट्रीसाठी त्या ठिकाणी त्यांना बार्गेनिंग करताना, चर्चेसाठी निगोशिएशन करताना डेव्हलपिंग कंट्रीच्या हातामधील एक महत्त्वाचा मुद्दा बनला की आम्हाला ॲग्रिकल्चरसाठी बार्गेनिंग करायचं आहे, हे त्या ठिकाणी ठरविण्यात आलं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे सेवा. तर तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे सेवा, सर्व्हिसेस. तुम्हाला आता लक्षात येत असेल की सध्या आपल्याला सर्वात मोठा टॅक्स कशामधनं मिळत असतो? सेवा क्षेत्रामधनं मिळतो. असं सुद्धा म्हणलं जातं की भारताच्या GDP मध्ये सर्वात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर तो सेवा क्षेत्राचा आहे. आणि त्यामध्ये पण एक महत्त्वाचा मुद्दा, सेवा क्षेत्राला भारताच्या ग्रोथचं इंजिन म्हणलं जातं. सेवा क्षेत्राला भारताच्या वाढीचं इंजिन म्हणलं जातं. जगभरामध्ये सर्व्हिस सेक्टर खूप स्पीडनं वाढलं आणि सर्व्हिस सेक्टरवर निगोशिएशनसुद्धा वाढले. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आला सेवानंतर, तो म्हणजे FDI आणि FII. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूक. तर जो सुरुवातीला चर्चा फक्त वस्तूंच्या बाबतीमध्ये होती, ही चर्चा हळूहळू वाढून यामध्ये काय आलं? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आली, शेती आली, त्यानंतर तुमच्या सेवा आल्या आणि परकीय गुंतवणूक आली. म्हणजे हळूहळू जागतिक व्यापार संघटनाचं जो मूळ होतं, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, याचा जो सुरुवातीला जो बेस होता, हा बेस हळूहळू वाईड होत गेला. आणि हा बेस वाईड झाल्यानंतर यामध्ये हे सर्व घटक हळूहळू समाविष्ट झाले आणि त्यानुसार मग यामध्ये विकास होण्यासाठी सुरू झाला.
हा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. आता इथं लक्षात घ्या, त्यामध्ये काय होतं, हे सगळं होत असताना, ही सगळी चर्चा होत असताना, या सगळ्या चर्चेमध्ये तुमचं जे व्यापार मुक्त असावा याचे पुरस्कर्ता सगळ्यात महत्त्वाचा देश होता अमेरिका. आणि तुमचा व्यापार बंदिस्त असावा, तुमचा व्यापार हा स्वतःच्या देशांतर्गत असावा, तुमच्या डोमेस्टिक इंडस्ट्रीकडे लक्ष देणारा असावा, तुमचे रिसोर्सेस तुम्ही स्वतःसाठी वापरावे आणि तुमच्या देशामध्ये जी मालकी ती सरकारच्या मालकीची असावी. या धोरणाचे पुरस्कर्ते कोण होते? सोव्हिएत रशिया. म्हणजे एका बाजूला अमेरिका व्यापार मुक्त करण्यासाठी जोर लावत होतं, मग ते WTOच्या गॅटच्या मार्फत असेल, IMFच्या मार्फत असेल, तर जागतिक बँकेच्या मार्फत असेल, तर दुसऱ्या बाजूला सोव्हिएत रशिया जे त्यावेळेस खूप स्ट्रॉंग देश होता, ज्याला पृथ्वी तलावरील कोल्ड वॉरमधील दुसरा ध्रुव म्हणलं जायचं, शीतयुद्धामधील दुसरा ध्रुव म्हणलं जायचं, तर ते मात्र काय करायचं की ज्या सर्व देशांना मदत हवी आहे, शस्त्रास्त्रांची मदत असेल, पैशांची मदत असेल, अन्नधान्याची मदत असेल, ही सर्वच्या सर्व मदत सोव्हिएत रशिया त्यांना पुरवायचा, सर्व मदत. मग याचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं की या दोघांच्या टस्सेलमध्ये गोष्टी पुढे जात नव्हत्या आणि गॅटच्या कराला पुढे जात नव्हतं. मात्र ओव्हर टाईम पिरियड काय झालं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं 1990. ज्यावेळी मिखाईल गोर्बाचेव हे सोव्हिएत रशियाचे राष्ट्रपती होते, पेरेस्त्राईक आणि ग्लासनोस्त हे महत्त्वाचे 2 नारे दिले. सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर भारत, पाकिस्तान या सर्व प्रकारचे जे देश होते, जे सोव्हिएत रशिया किंवा अमेरिकेच्या बेसिसवर स्वतःची धोरणं स्वतःकडे राबवून ठेवायचे, बंदिस्त ठेवायचे, या सर्व सदस्य राष्ट्रांची स्वतःची बार्गेनिंग पॉवर संपली आणि मग हळूहळू WTOचा यामध्ये शिरकाव झाला आणि या सर्व देशांना IMFकडनं मदत घेत असताना, जागतिक व्यापार संघटनेकडनं मदत घेत असताना ज्या सर्व अटी लादण्यात आल्या, ज्या सर्व कंडिशन्स इम्पोज करण्यात आल्या, या सर्व कंडिशन्समुळे असं झालं की यांना स्वतःची अर्थव्यवस्था मुक्त करावी लागली, ओपन करावी लागली. परकीय गुंतवणुकीला, परकीय व्यापाराला, परकीय तंत्रज्ञानाला, परकीय कंपन्यांना यांना स्वतःच्या देशामध्ये एंट्री द्यावी लागली आणि एंट्री दिलं की ऑटोमॅटिकली काय झालं, हळूहळू हे सर्व मुक्त व्यापाराकडे शिफ्ट झाले. थोडक्यात काय झालं, सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि मग शीतयुद्धाच्या काळात हे पृथ्वी, ज्याला बायपोलार वर्ल्ड म्हणलं जायचं, बायपोलार म्हणजे 2 ध्रुव असणारं जग, एक ध्रुव होता कॅपिटलिस्ट अमेरिका, दुसरा ध्रुव होता सोव्हिएत रशिया, तर हे युनिपोलार बनलं. युनि म्हणजे काय, एकच ध्रुव असणारी व्यवस्था, आणि तो ध्रुव कोणता होता, अमेरिका होता, जो भांडवलशाहीचा पुरस्कर्ता होता, जो अर्थव्यवस्थेच्या मुक्तपणाचा पुरस्कर्ता होता. या ठिकाणी एक युनिपोलार वर्ल्ड बनलं आणि युनिपोलार वर्ल्ड बनल्यानंतर मग या ठिकाणी जवळपास जगभरातील सर्व राष्ट्रांना या ठिकाणी हे सर्व जे प्रस्ताव आहेत, या प्रस्तावांना मान्यता द्यावी लागली, या प्रस्तावानुसार काम करावं लागलं. व या गॅटच्या अंतर्गत, गॅट हा फक्त करार होता, मग या गॅटच्या अंतर्गत ज्या सर्व चर्चा व्हायच्या, या सर्वांना एक मूर्त स्वरूप देण्यासाठी, यांना एक परमनन्सी देण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडला होता त्यावेळचे गॅटचे जे डायरेक्टर जनरल होते, गॅटचे डायरेक्टर जनरल ज्यांचं नाव होतं आर्थर डंकेल. आर्थर डंकेल यांनी हा प्रस्ताव मांडला होता, यामुळे याला आपण डंकेल प्रस्ताव असं म्हणतो. तर आर्थर डंकेल यांनी प्रस्ताव मांडला, ज्याचं नाव आहे डंकेल प्रस्ताव किंवा डंकेल ड्राफ्ट. डंकेल ड्राफ्ट हा काय होता, हा थोडक्यात WTOच्या स्थापनेबद्दलचा एक मसुदा होता. डंकेल ड्राफ्ट किंवा डंकेल प्रस्ताव. या डंकेल प्रस्तावाच्या आधारावरती मर्राकेश या ठिकाणी, मर्राकेश हे शहर मोरोक्कोमध्ये आहे, मर्राकेश या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचा करार झाला, ज्याचं नाव आहे मर्राकेश करार. आणि या मर्राकेश कराराच्या आधारावरती 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. 1990ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर गॅटचे डायरेक्टर जनरल आर्थर डंकेल यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला, ज्याचं नाव आहे डंकेल ड्राफ्ट. या डंकेल ड्राफ्टच्या आधारावरती मर्राकेश या शहरामध्ये एक महत्त्वाचा करार झाला, ज्याचं नाव आहे मर्राकेश करार. आणि या मर्राकेश कराराच्या आधारावरती 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. आता जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा वाद होता, तो होता गरीब देश तर श्रीमंत देश, या 2 देशांमधील वाद होता. यालाच आपण कोणता वाद म्हणतो, यालाच आपण दक्षिण उत्तर हा वाद सुद्धा म्हणतो. दक्षिण हे गरिबीचं इंडिकेटर आहे, उत्तर हे श्रीमंतीचं इंडिकेटर आहे, किंवा यालाच आपण पूर्व पश्चिम हा वाद सुद्धा म्हणतो. तुम्ही मनोज कुमार सायरा बानू यांचा एक पिक्चर पाहितला का, पूर्व और पश्चिम,
जर पाहितलं नसेल तर त्याच्यामधले गाणे पहा, ते खूप छान सुंदरसं गाणं आहे किंवा भारताने या जगाला काय दिलंय, ज्याच्या बेसिसवर अक्षय कुमारचं ते एक फायरी स्पीच आहे बघा, नमस्ते लंडन या पिक्चरमधलं. सेम त्याच टाईपला तो पिक्चर आहे, जुना मूवी आहे, मस्त आहे, मनोज कुमारचा, पूर्व और पश्चिम. वेळ मिळाला तर नक्की पहा. गरीब देश म्हणजे दक्षिणेकडचे देश, दक्षिणेकडचे देश किंवा पूर्वेकडचे देश यांना गरीब मानलं जातं, आणि श्रीमंत देश म्हणजे उत्तरेकडचे देश किंवा पश्चिमेकडचे देश, पश्चिमेकडच्या देशांना श्रीमंत मानलं जातं. मग इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे? इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जागतिक व्यापार संघटनेचं काय म्हणणं होतं, आता आपण काय करूया, एक मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करूया. मुक्त व्यापार व्यवस्था म्हणजे काय, एक फ्री ट्रेडिंग अरेंजमेंट करूया, एकदम मुक्त व्यापार. म्हणजे यामध्ये काय होईल की अमेरिकेतला माल सहज तुमच्या देशामध्ये येईल, तुमच्या देशातील माल सहज आमच्या देशामध्ये उद्या, म्हणजे व्यापार सुरू झाला. आता मला सांगा, तुम्हाला वाचताना, नवीन विद्यार्थ्याला वाचताना, अरे किती भारी आहे, आपला माल अमेरिकेत आपण सहज नेऊन विकू शकतो, आपल्या इथलचा बासमती राईस आपण सहज तिथं नेऊन विकू शकतो, बरोबर आहे. रिसेंटली जो बिडेन यांनी एक घोषणा केली, तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, न्यूजपेपर तुम्ही किती वाजता मला माहित नाही. जो बिडेन यांनी सांगितलं होतं त्यांच्या डॉलरच्या तुलनेमध्ये ज्या फॅमिलीची ॲन्युअल इन्कम भारतीय करन्सीमध्ये 70 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना फुकट शिक्षण मिळेल. ज्या व्यक्तीची अमेरिकेमधील ॲन्युअल इन्कम 70 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च अमेरिकन सरकार उचलणार आहे. आपल्या इथं बिलो पॉवर्टी लाईनची संख्या काय मर्यादा आहे, 36,000. कंपॅरिझन करा, भारतामध्ये बिलो पॉवर्टी लाईनची ॲव्हरेज मर्यादा, एक रफ आकडा सांगतो, वार्षिक 36,000, अमेरिकेमध्ये ती आहे 70 लाख रुपये वर्षाला. मग मला सांगा, आपल्या इथून टोपल्यावर राईस घेऊन जाणारा एखादा व्यक्ती पॅक केलेला अमेरिकेत एखादा कोपऱ्यावर उभा, जसं ठाणे मुंबईमध्ये असतं, आणि म्हणतो राईस घ्या, आणि त्यांचा सेम व्यक्ती येतोय आणि पॅकेजमधला राईस घेतोय, मला सांगा आपला राईस विकला जाईल का? नाही विकला जाणार आहे. कारण मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करा हे मान्य आहे, मात्र मुक्त व्यापार व्यवस्था कुणामध्ये असू शकते, 2 इक्वल पार्टनरमध्ये असू शकते, 2 अनइक्वल पार्टनरमध्ये मुक्त व्यापार व्यवस्था असू शकत नाही. मी खूपदा वर्गामध्ये सांगत असताना जागतिक व्यापार संघटनेची ही जी मुक्त व्यापार व्यवस्था आहे ना, याला मी एक एक्झाम्पल देत असतो. जागतिक व्यापार संघटनेची मुक्त व्यापार व्यवस्था म्हणजे काय आहे माहिती आहे का? एक दिवशी एकदम मोठा तगडा पैलवान, खलीसारखा पैलवान, हा काय झाला, हा खलीसारखा पैलवान आला की चला म्हणला आपण एक कुस्तीची मॅच लावू. कुणाकडे आला? हा आला राजपाल यादवकडं. एक जोक म्हणून घ्या, खलीसारखा खूप, किंवा ट्रिपल एच किंवा अंडरटेकर, खली आपण बाजूला सोडू, अंडरटेकर सारखा एक खूप मोठा पैलवान आपल्या राजपाल यादवकडे आला आणि म्हणला की आपल्या दोघांमध्ये मॅच लावू. मॅच लावून आपण काय करू, तू 500 रुपये भर, मी 500 रुपये भरतो, आपण दोघं लावू. त्याला गोडीनं पटवलं, राजपाल यादवला पटवलं, आणि मला तू 500 भर, मी 500 भरतो, आणि हे जे 1000 रुपये आहेत, जो कोणी मॅच जिंकल त्याला आपण 1000 रुपये देऊ. मला सांगा, राजपाल यादव, ज्याचा आणि कुस्तीचा काहीही संबंध नाही, जो हु इज वन ऑफ द बेस्ट ॲक्टर, वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर ऑफ बॉलिवूड, जो अत्यंत चांगला ॲक्टर आहे, ज्यानं कुस्ती कधी खेळली नाही, त्याच्यासोबत तुम्ही कुणाला कुस्ती खेळायला होताय? अंडरटेकरला किंवा ट्रिपल एचला किंवा रॉकला, आणि जे 1000 रुपये, मला सांगा मग 1000 रुपये जाणार कोणाकडं? रॉककडे जाणार किंवा अंडरटेकरकडे जाणार. म्हणजे आपलं नुकसान झालं की नाही? सेम आहे. म्हणजे आपला पेन 35 रुपयांना मिळतोय, आणि अमेरिकेचा इम्पोर्टेड केलेला तो भारीवाला पेन भारतामध्ये 70 रुपयाला मिळतोय. मला सांगा, तुम्ही इंडियन लोकल लो कलरचा पेन घ्याल का अमेरिकेचा 70 रुपयाचा पेन घ्याल? तुमच्यापैकी काही लोक असतील बाबा रामदेव भक्त, ते बंद पडका पेन सुद्धा घेतील बाबा रामदेवचा, त्यानं कितीही लुटो. जाऊ द्या, हा विषयांतराचा भाग आहे, त्यामध्ये चर्चा करायला नको. पण तुम्ही कोणता पेन घ्याल? ऑब्व्हियसली तुम्ही अमेरिकेचा पेन घ्याल. तुमच्यापैकी काही लोक म्हणतात नाही सर आम्ही स्वदेशी घेऊ. तुमची UPSCची मेन्स आहे, परीक्षा लिहायची आहे, घ्याल का स्वदेशी पेन जो चलत नाही, मध्ये मध्ये बंद पडतो? नाही घेणार का? कारण शेवटी त्या ठिकाणी गोष्ट कशी आहे, तुम्हाला त्या पैशांमध्ये मिळणारी व्हॅल्यू सेम गोष्ट आहे. या ठिकाणी अमेरिकेसारख्या जगामधील मोठ्या मोठ्या कंपन्या, ॲपल जी कंपनी, यांच्याकडे जे अनयुज्ड कॅश आहे, म्हणजे आपण नॉर्मली घरात असते ना कॅश, ती जी कॅश आहे, दिस कॅश इज इक्वल टू भारताच्या टॉपच्या 3 कंपन्यांची टोटल मालकी. विचार करा ॲपल किती मोठं आहे. पूर्ण आफ्रिका खंडापेक्षा आफ्रिकेतले सगळे जे देश आहेत ना, या सगळ्या देशांची संपत्ती एकत्र केली ना तरी सुद्धा ॲपल मोठं आहे. ॲपल फक्त आयफोन नाही विकत, बाकीच्या गोष्टी पण विकतं, बरोबर आहे. तर या ठिकाणी काय झालं की हा सगळ्यात मोठा जो देश आहे आणि बाकी देश या दोघांमध्ये समान कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. आर्टिकल 14 सुद्धा म्हणतं ना, बरोबर आहे, जी लोक समान परिस्थितीमध्ये आहेत त्यांनाच तुम्ही सारखी वागणूक द्या, जी लोक असमान परिस्थितीमध्ये आहेत त्यांना तुम्ही सारखी वागणूक देऊ शकत नाही.
मग या ठिकाणी मुक्त व्यापार व्यवस्था झाली आणि मुक्त व्यापार व्यवस्था म्हणजे WTO झाल्यानंतर या ठिकाणी हे जे गरीब देश आहेत, दक्षिणेकडचे देश आहेत, पूर्वेकडचे देश आहेत, यांनी स्वतःची नाराजी व्यक्त केली. यांचं म्हणणं होतं की या सगळ्या डीलमध्ये, या WTO मध्ये आम्हाला काहीही फायदा मिळणार नाही, आम्हाला नुकसानच मिळणार आहे, कारण आम्ही या ठिकाणी या लेवलला यांच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकत नाही, आमची कॉम्पिटिशन करण्याची कॅपॅसिटी नाही आणि आम्हाला लॉसच होणार आहे, आम्ही यामध्ये का कॉम्पिटिशन करू. आणि ज्यावेळेस मग यांनी स्वतःची नाराजी व्यक्त केली, मग त्यावेळेस WTO स्थापन झाल्यानंतर, केव्हा स्थापन झाला तर 1 जानेवारी 1995ला WTO स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी या गरीब देशांकडनं, दक्षिणेकडच्या देशांकडनं, डेव्हलपिंग कंट्रीजकडनं किंवा अविकसित देशांकडनं नाराजी व्यक्त केल्यानंतर WTOच्या तरतुदी लागू करण्यासाठी या विकसनशील देशांना, डेव्हलपिंग कंट्रीजला 10 वर्षांचा ग्रेस पिरियड देण्यात आला. तुम्हाला परीक्षेत मिळाला असेल बघा कॉलेजमध्ये, जेव्हा अख्खीची अख्खी बॅच फेल होते ना, त्यावेळेस तुम्ही ग्रेस मार्क्स मागता की 5-5 ग्रेस मार्क्स द्या. सेम या डेव्हलपिंग कंट्रीजला या WTOच्या तरतुदी लागू करण्यासाठी 10 वर्षांचा ग्रेस पिरियड देण्यात आला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. राहील लक्षात. हा सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा आहे. परत एकदा पहा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर इकडचं सांगतो. लक्षात घ्या, दुसऱ्या विश्वयुद्धानं सगळ्या गोष्टी नष्ट होणं, या सर्व बाबी नष्ट झाल्यानंतर जगाची पुनर्बांधणी करणं, गॅट नावाचा करार झाला 1947. ट्रेड, टॅरिफ, मुक्त आणि पारदर्शक व्यापार व्यवस्था स्थापन करणे त्यांचा उद्देश होतं. यामध्ये सुरुवातीला या गॅटचा जो सब्जेक्ट मॅटर होता, ज्यावर त्यांनी काम करायचं होतं, तो सब्जेक्ट मॅटर होता फक्त आणि फक्त वस्तू. हळूहळू यामध्ये काय ॲड करण्यात आलं, यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ॲग्रिकल्चर, सेवा, परकीय गुंतवणुकी ॲड करण्यात आल्या. या गोष्टी ॲड केल्यानंतर सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि यामुळे समाजवादी देशांची जी बार्गेनिंग पॉवर होती, जिथे सोव्हिएत रशियाकडनं मदत घेऊन फॉलो करत होते, ही बार्गेनिंग पॉवर त्यांची संपली आणि त्यांची ही बार्गेनिंग पॉवर संपल्यानंतर मग हे जग युनिपोलर वर्ल्ड बनलं, ज्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या कंट्रोल किंवा सर्वच्या सर्व नियंत्रण हे अमेरिकेच्या हातामध्ये होतं. आणि त्यामध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर गॅटचे जे डायरेक्टर जनरल होते, ज्यांचं नाव होतं आर्थर डंकेल, यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला, जो प्रस्ताव फेमस आहे डंकेल ड्राफ्ट या नावानं. या डंकेल ड्राफ्टलाच मोरोक्को या देशामधील मर्राकेश या शहरामध्ये एक महत्त्वाच्या करारामध्ये बांधण्यात आलं. त्या महत्त्वाच्या कराराचं नाव आहे मर्राकेश करार. आणि या मर्राकेश कराराच्या आधारावरती 1 जानेवारी 1995ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. आणि जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गरीब देशांनी किंवा दक्षिणेकडच्या देशांनी स्वतःची नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी या डेव्हलपिंग कंट्रीज किंवा अविकसित देशांना 10 वर्षांचा ग्रेस पिरियड देण्यात आला. हे महत्त्वाचं आहे. राईट. WTO 1 जानेवारी 1995ला स्थापना झालेली आहे. सदस्य संख्या जानेवारी 2017पर्यंत 164 देश होते. आणि WTOचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. याचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, यावर नक्की प्रश्न येऊ शकतो. तर हे काय झालं, हे WTOचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड झालं. आता आपण काय करूया, WTOच्या संदर्भात असणाऱ्या काही बेसिक कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया, जेणेकरून तुम्हाला टप्प्याटप्प्यानं ते शिकणं थोडंसं इंटरेस्टिंग जाईल, ही मला अपेक्षा आहे. चालेल. तर आपण आज इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत WTOशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट्स. चालेल. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.